नमस्कार मंडळी, माझा एक जुना व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे, जो आहे राजस्थानचा. मी बाईक टूर केली होती KTM ने 2022 मध्ये. पूर्ण राजस्थान सर्किट केलं होतं, जे होतं जयपूर, जोधपूर. त्याच्यानंतर आम्ही गेलो जैसलमेरला आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो नागौर आणि तिकडनं मग जयपूरला आलो. तर हे बघा, हे तुम्ही बघू शकता, हे आहे आमेर फोर्ट, जे जयपूरमधलं प्रसिद्ध असं एक किल्ला आहे. राजाचं महाल होतं आणि त्याच्यामुळे त्याच्या असे गाणी वगैरे असतात, भरपूर आर्टिस्ट बसलेले असतात गेट समोरच. त्याच्यानंतर आम्ही हॉटेलला आलो जयपूरला पुन्हा रात्री. नेक्स्ट डे बाईक काढून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. मध्ये इथल्या गमती जमती. त्याच्यानंतर आम्ही हॉटेलला स्टे केलं रात्री जोधपूरला. जोधपूरला मॉर्निंग वॉक करून ब्रेकफास्ट घेतला. ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्ही पुन्हा निघालो बाईक राईडने. त्याच्यानंतर आम्ही आलो उमेद भवनला, जे महाराजा उमेद सिंग यांनी बांधलं होतं 1943 मध्ये. खूप छान असं होतं. त्याच्यानंतर आम्ही गेलो मेहरानगडला, जे सुद्धा जोधपूरला आहे. ब्लू सिटी म्हणून ओळखलं जातं जोधपूर. जसं जयपूर हे पिंक सिटी ओळखलं जातं, जसं जोधपूर हे ब्लू सिटी म्हणून ओळखलं जातं. आणि खूप असा मोठा हा किल्ला आहे. किल्ल्यामध्ये तुम्ही बघू शकता कसं आर्किटेक्चर आहे. खूप असे युनिक असे आर्किटेक्चर आहेत. आणि वरतून जो शहराचा व्ह्यू दिसतो जोधपूर सिटीचा, तो तर एकदम अमेझिंग आहे. तिथे सुद्धा आर्टिस्ट बसले होते आणि परफॉर्म करत होते, खूप छान असं. त्याच्यानंतर आम्ही आलो जैसलमेरला, वाळवंटामध्ये. रात्री तिकडे असे परफॉर्मन्स असतात, आर्टिस्ट लोक परफॉर्म करतात. तुम्हीही डान्स करू शकतो, म्हणजे आपणही डान्स करू शकतो. आम्हीही केला थोड्या. मला तेवढं डान्स येत नाही, पण आमच्यासोबत जे दादा होते आणि वहिनी होते त्यांनी खूप एन्जॉय केलं, तुम्ही बघू शकता. आणि या कॅम्पमध्येच सगळं म्हणजे डिनर पण इन्क्लूड असतं, मॉर्निंगचं ब्रेकफास्ट इन्क्लूड असतं. खूप छान असं वातावरण असतं, म्हणजे संध्याकाळी एकदम थंड वातावरण असतं आणि मॉर्निंग जशी होते तसं एकदम हीट व्हायला लागतं. जशी वाळू तापते तशी पूर्ण आग ओकायला लागतं वातावरण. सकाळी आम्ही मॉर्निंगला 5 वाजता निघालो सँड ड्यूनला सनराईज बघायला. जसं आम्ही तिकडे गेलो, सनराईज बघितला, एकदम छान असा व्ह्यू आला सूर्योदयाचा. जीप पण असते, जीप राईड असते इन्क्लूड. जीप राईडचे एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात. त्याच्यानंतर आम्ही सूर्योदय बघितला. त्याच्यानंतर आम्ही कॅमल राईड सुद्धा केली. अशी मस्त कॅमल राईड केली. जर वाळवंटात गेला आणि कॅमल राईड नाही केली तर काय उपयोग आहे. सर्वांनी एकदा तरी राजस्थानला जाऊन यावं असं एक माझं म्हणणं आहे. खूप असं अफाट असं वाळवंट आहे. त्याच्यानंतर आम्ही केलं पॅराशूट रायडिंग. त्याच्यामध्ये तुम्हाला असं जीप मधनं घेऊन जातात आणि ते पूर्ण पॅराशूट वरती उडवतात. मग सुरू झाली आमची पुन्हा बाईक राईड. एअरफोर्सचं मेमोरियल होतं, त्याला भेट दिली. आणि त्याच दिवशी नेमकं 26 जानेवारी असल्यामुळे ते बंद होतं पर्यटकांसाठी. त्याच्यानंतर बाबांच्या मंदिरला भेट दिली आणि मग पोचलो एशियातल्या सर्वात मोठ्या मिठाच्या तळ्यामध्ये, म्हणजे सांबर साल्ट लेक या नावाने प्रसिद्ध असलेल्या मिठाच्या तळ्यामध्ये, जिथे मीठ बनवलं जातं. आणि मग आमची राईड पूर्ण झाली.
टोटल बघा आम्ही 1400 किलोमीटरच्या आसपास राईड केली आणि खूप छान असा अनुभव होता हा. सर्वांनी करावा राजस्थानला बाईकने फिरावं, कारण की इथले रस्ते खूपच छान आहेत. सो अशी ही अविस्मरणीय अशी ट्रिप संपवून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला, म्हणजे आमच्या घराकडे, मुंबईला, टिटवाळ्याला. आणि खूप छान असा प्रसंग आम्ही अनुभवले तिकडे. खूप छान मजा मस्ती पण केली. आणि बाईक राईड बद्दल पण खूप चांगला चांगला अनुभव मिळाला. तर चला, बाय बाय मंडळी. असेच व्हिडिओ तुम्ही बघत राहा. हा जुना व्हिडिओ आहे, तुमच्याशी शेअर केलाय. आवडल्यास नक्कीच कमेंट करा आणि कसं वाटलं सांगा. अजूनही व्हिडिओ आहेत माझी, एक लडाखच्या ट्रिपचे व्हिडिओ आहेत जे मी 2021 मध्ये केलेलं. ते सुद्धा जर तुम्हाला आवडलं तर आम्ही शेअर करू. नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा.